सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारकांच्या डिसेंबर पेंडिंग जानेवारी पगारासंदर्भात पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं काय आहे ते परिपत्रक आणि डिसेंबर पेंडिंग जानेवारी पगार पेन्शनमध्ये महागाई भत्त्याचा लाभ मिळणार का या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या डिसेंबर पगार पेन्शन संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स प्राप्त होत होते आणि या महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढ 3% जी आहे ती मिळणार का या संदर्भातल्या कमेंट्स देखील प्राप्त होत होत्या। परंतु अद्याप ही निवडणुका सध्या सुरू असल्यामुळे डिसेंबर पेंडिंग जानेवारी पगार पेन्शनमध्ये महागाई भत्त्याचा लाभ मिळणं अशक्य आहे, कारण या संदर्भातला निर्णय अजूनही निर्गमित झालेला नाही आणि निर्णय शेवटच्या आठवड्यामध्ये जरी निर्गमित झाला तर त्याचा लाभ जानेवारी पेंडिंग फेब्रुवारी पगार पेन्शनमध्येच मिळणार आहे आणि या संदर्भातला शासन निर्णय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये निघण्याची शक्यता आहे। या दरम्यान केंद्रातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांचा महागाई भत्ता जो आहे तो जानेवारीमध्ये देखील वाढतो आणि या पार्श्वभूमीवरती जुलैची वाढ जी आहे ती राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणं क्रमप्राप्त आहे आणि या अनुषंगानं हा निर्णय जानेवारीमध्ये होऊ शकतो। आणि या संदर्भात दुसरं एक महत्त्वपूर्ण असं माहे डिसेंबर 2025चं नियमित वेतन देयकासंदर्भातलं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगानं डिसेंबर 2025ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये फॉरवर्ड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि 16 डिसेंबर 2025 पर्यंत याची मुदत देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की वेतन देयकाचा एकच लॉट होणार असून दुसरा लॉट होणार नसल्यानं विहित वेळेत देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे। वेतन देयके फॉरवर्ड करत असताना प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी सदरचं देयक पूर्णतः तपासूनच फॉरवर्ड करावं आणि या संदर्भात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी। शालार्थ प्रणालीत वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्याची खात्री जमा करण्यात यावी आणि अपघात विमा जो आहे तो डिसेंबर 2025च्या वेतन देयकात कपात करण्यात येऊ नये आणि ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन ब्रोकर पिरियडमधून काढण्यात आलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांची ब्रोकन पिरियड वेतन काढण्यापूर्वी या कार्याची मंजूरी घेणे आवश्यक आहे आणि या संदर्भातली योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे आणि वेतन देयकाची ऑफिस प्रत जी आहे ती सुद्धा कार्यालयाला सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे। म्हणजे विशेषतः राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर पगार पेन्शन संदर्भात ऑनलाईन पद्धतीनं शालार्थ प्रणालीमध्ये हे देयके फॉरवर्ड करण्यासाठी सूचना देणारे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना परत एकदा महागाई भत्त्यासाठी जानेवारी पेंडिंग फेब्रुवारी पगार पेन्शनची वाट पाहावी लागणार आहे, कारण या महिन्यामध्येच या संदर्भातला निर्णय होऊ शकतो। तर हे होतं डिसेंबर 2025च्या नियमित वेतन देयकासंदर्भातलं शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी संबंधित असलेलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक। या अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।